नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाची परीक्षा येत्या 4 ऑक्टोबरला होणार आहे आणि त्याचबरोबर या परीक्षेला फक्त आता 3 ते 4 दिवस शिल्लक आहेत आणि या 3-4 दिवसात देखील आपल्याला टेक्निकल सेक्शनशी रिलेटेड सर्व संभाव्य प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे। कारण की टेक्निकल सेक्शनला सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाच्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त वेटेज आहे आणि यामध्ये तुम्हाला संबंधित कोर्स म्हणजेच की सर्वेयर कोर्स किंवा सब ओव्हरसियर कोर्स या कोर्सच्या आधारेच तुम्हाला एमसीक्यूज विचारले जाणार आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, या सेक्शनमध्ये तुम्हाला एकूण 40 प्रश्न विचारले जातात 80 गुणांसाठी। त्यामुळे सर्वात जास्त वेटेज असल्यामुळे प्रत्येक मुद्दा अभ्यासणं फार गरजेचं आहे। तर त्यामुळे जे विद्यार्थी टेक्निकल सेक्शनची तयारी करत आहात किंवा सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांनी आजचा हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेल्या या कमी वेळेत परिपूर्ण तयारी करण्यासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलाय। या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत प्रत्येक टॉपिक वाईज एमसीक्यूज, फुल सिलेबस नोट्स आणि त्या व्यतिरिक्त 500+ टेक्निकल एमसीक्यूज। बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता की टेक्निकल सेक्शनमध्ये कोणत्या पॉइंटनुसार प्रश्न विचारले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, हा कंप्लीट कोर्स आम्ही तुमच्यासाठी तयार केलेला आहे। जे विद्यार्थी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाची परीक्षा करत आहात त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्कीच जॉईन करा। हा कोर्स जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रूही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता। तर या कंप्लीट कोर्सची फीज आहे फक्त 799 रुपये। विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या कमी अमाउंटमध्ये तुम्हाला संपूर्ण कोर्स कुठेच मिळणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करा आणि अभ्यासाला लागा। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्लेन टेबल सर्वेइंग ॲक्सेसरीज आणि मेथड्स ऑफ प्लेन टेबलिंग या 2 टॉपिकवरती आधारे एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत। त्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघा। तर सर्वात पहिले जाणून घ्या की प्लेन टेबल सर्वेइंग म्हणजे नेमकं काय। तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डेफिनेशन दिलेली आहे। प्लेन टेबल सर्वेइंग इज अ ग्राफिकल मेथड ऑफ सर्वे इन विच द फील्ड ऑब्झर्वेशन अँड प्लॉटिंग आर डन सायमल्टेनियसली। It is simple and cheaper than theodolite survey, but it is mostly suitable for small scale survey. त्यानंतर याच्या मेथड्स आहे। प्लेन टेबल सर्वेइंगच्या पूर्ण 4 मेथड्स आहे। पहिली आहे रेडिएशन, दुसरी आहे इंटरसेक्शन, तिसरी आहे ट्रॅव्हर्सिंग आणि चौथी आहे रिसेक्शन। तर या सर्व टॉपिकवर आधारे आपण एमसीक्यूज पूर्णपणे डिस्कस करणार आहोत। तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट बिलॉंग टू द इन्स्ट्रुमेंट ऑफ प्लेन टेबल। म्हणजेच की दिलेल्या 4 पैकी कोणता प्लेन टेबलचा इन्स्ट्रुमेंट नाही। पर्याय दिलेत स्पिरिट लेवल, प्लम बॉब, कंपास, थिओडोलाइट। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, थिओडोलाइट। कारण की थिओडोलाइट स्वतः एक इन्स्ट्रुमेंट आहे जे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अँगल मेजर करण्यासाठी यूज करतात। आणि या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने करू शकतो की स्पिरिट लेवल इज यूज्ड फॉर लेवलिंग द टेबल ॲट द स्टेशन पॉइंट, Palm bob is used to transfer the point in sheet to the ground, compass is used to indicate the magnetic north, and theodolite is not used in this case as the entire process is done manually without any instrumental uses. त्यानंतर पुढचा प्रश्न दिला आहे, इन प्लेन टेबल सर्वेइंग, प्लॉटिंग अँड रेकॉर्डिंग ऑफ व्हॅल्यूज आर डन सायमल्टेनियसली। आणि दिलेलं हे विधान चूक आहे की बरोबर हे आपल्याला सांगायचं आहे। तर मित्रांनो, हे जे विधान दिलेलं आहे तर ते पूर्णपणे बरोबर आहे। Plain table surveying is a graphical method in which the field observation and plotting process is done simultaneously. It involves making a map in the field while the ground can be seen by the topographer and without intermediate step of recording in field notes. तिसरा प्रश्न विचारलाय, what are the dimension of Johnson's table? आणि 4 पर्याय दिलेले आहेत। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 45 बाय 60 सेंटीमीटर। The Johnson board usually consists of 45 into 16 centimeter dimension, which is used while doing important field work which needs precise values. चौथा प्रश्न विचारलाय, for obtaining high precision values which among the following is used? आणि पर्याय दिलेत वुडन टेबल, जॉन्सन टेबल, कोस्ट सर्वे टेबल, ट्रॅव्हर्स टेबल। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, कोस्ट सर्वे टेबल। Coast survey table can be able to obtain more precise values than the remaining plain tables due to more accuracy in leveling. The ability of producing precise value increases. So the next question is, allied is used for, options are sighting, leveling, transferring point to ground, drawing lines. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, sighting. The presence of eye vein of object vein allows the allied to bisect the required points which are near by the station.
त्यानंतर 6वा प्रश्न विचारलाय ओरिएंटेशन ऑफ टेबल इन्व्हॉल्व्स विच अमॉंग द फॉलोइंग, आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत, ट्रॅव्हर्सिंग, फॉर साइटिंग, बॅक साइटिंग, मेजरिंग, बिअरिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, बॅक साइटिंग. आणि याचं स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने करू शकतो की ओरिएंटेशन बाय बॅक साइटिंग इज अ प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व्स सेटिंग अप ऑफ द प्लेन टेबल व्हेन देअर इज नो पॉसिबिलिटी ओव्हर द स्टेशन मार्क. 7वा प्रश्न आहे ओरिएंटेशन बाय थ्रो कंपास इज डन फॉर ऑब्टेनिंग प्रिसाइज व्हॅल्यूज, आणि आपल्याला सांगायचं आहे की दिलेलं हे विधान चूक आहे की बरोबर. तर मित्रांनो दिलेलं हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. तर बरोबर आन्सर आहे की ओरिएंटेशन बाय थ्रो कंपास इज लो ॲक्युरेट मेथड which is done when speed of the work is more important than obtaining accurate values. Orientation by means of back sighting involves in obtaining more precise values. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय which of the following indicates the correct set of allied, आणि पर्याय दिलेत प्लेन रिव्हर्स, कॉम्प्लेक्स टेलिस्कोप, प्लेन थिओडोलाइट, प्लेन टेलिस्कोप. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, म्हणजेच की प्लेन टेलिस्कोप. In general, 2 types of allidates are used. They include plane and telescopic allidates. Nowadays, telescopic allidate is fitted on the plane table, which is making the work from complex to simple. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय by plotting and recording values simultaneously there is a possibility to occur more errors, आणि या प्रश्नासाठी आपल्याला सांगायचे आहे की उत्तर चूक आहे की बरोबर आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, म्हणजेच की बरोबर आहे. इट माइट बी पॉसिबल टू नोट द रॉंग व्हॅल्यू while processing simultaneously, but it is one of the most accurate methods which gives the best output. 10वा प्रश्न आहे in which the following cases orientation by back sighting is used, आणि पर्याय दिलेत when approximate leveling is required, when second point is available for orientation, when it is not possible to set instrument over station mark, when speed is important than accuracy. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, when it is not possible to set instrument over station mark. म्हणजेच की orientation by back sighting is used when it is not possible to set instruments over station mark and also for obtaining more precise and accurate values. तर अशाच पद्धतीने 11वा प्रश्न विचारलाय which of the following methods can be useful in having an enlarged output. पर्याय दिलेत इंटरसेक्शन, रिसेक्शन, ट्रॅव्हर्सिंग, रेडिएशन. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, रेडिएशन. आणि याचं एक्सप्लेनेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो की an enlarged output is required in case of improving accuracy in the traverse area. It can be obtained only in case of radiation, as it is used in the case of small distances, and the production of large output is quite simple and easy. त्यानंतर 12वा प्रश्न विचारलाय which of the following methods is a widely used methods of plane tabling, आणि पर्याय दिलेत रेडिएशन, इंटरसेक्शन, ट्रॅव्हर्सिंग, रिसेक्शन. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, म्हणजेच की अमॉंग दी फॉलोइंग ट्रॅव्हर्सिंग इज अडॉप्टेड इन द युजुअली मॅनर. It involves a very simple procedure and also gives more accurate values when compared to the other processes. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय which of the following can give the best output? ट्रॅव्हर्सिंग, इंटरसेक्शन, रिसेक्शन, रेडिएशन. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, म्हणजेच की दो रिसेक्शन इन्व्हॉल्व्स इन मोर ॲक्युरसी, it is more time consuming. By considering the time factor, usually traversing is adopted and is given at most priority. It is also capable for giving accurate results. 14वा प्रश्न दिलाय which of the following method is more suitable in case of small distances? पर्याय दिलेत ट्रॅव्हर्सिंग, रेडिएशन, रिसेक्शन, इंटरसेक्शन. तर मित्रांनो या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, रेडिएशन. म्हणजेच याचं एक्सप्लेनेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो की रेडिएशन प्रोसेस इन्व्हॉल्व्स इन रिक्रिएटिंग द स्टेशन टू स्टेशन डिस्टन्सेस इन एन एनलार्ज मॅनर. इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ टाइम विच मेक्स इट सुटेबल ओनली इन केस ऑफ स्मॉल डिस्टन्सेस. त्यानंतर 15वा प्रश्न विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज हॅव्हिंग अ वाइडर स्कोप विथ द यूज ऑफ टॅकोमीटर, आणि पर्याय दिलेत रिसेक्शन, ट्रायसेक्शन, इंटरसेक्शन, रेडिएशन. तर मित्रांनो या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, रेडिएशन. आणि या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने करू शकतो की allied date can be used to locate the point and determining the traverse.
If the point-to-point distance can be obtained by tachometer, radiation method can have wider scope in case of locating detail regarding the points. 16वा प्रश्न विचारलाय, which of the following is used to locate only details? Radiation, trisection, resection, traversing. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, रॅडिएशन. आणि याचं स्पष्टीकरण दिलंय की रॅडिएशन अँड इंटरसेक्शन आर हॅव्हिंग अ कॉमन पॉइंट दॅट दे बोथ आर एबल टू लोकेट द डिटेल अदर दॅन स्टेशन पॉइंट्स विथ द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय दीज इंस्ट्रुमेंट स्टेशन पॉइंट कॅन बी लोकेटेड. तर अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्राइब्स द युजेस ऑफ द ट्रॅव्हर्सिंग मेथड. आणि पर्याय दिलेत लोकेटिंग पॉइंट्स, सर्वे लाईन प्लेसमेंट, मेजरिंग अँगल्स, मेजरिंग बिअरिंग्स. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, सर्वे लाईन प्लेसमेंट. आणि या प्रश्नाचं स्पष्टीकरण पूर्णपणे स्क्रीनवरती दिलेलं आहे बघा. ट्रॅव्हर्सिंग इज अ व्हेरी कॉमनली यूज्ड मेथड दॅट इज इन्व्हॉल्व ओनली इन द सर्वे लाईन प्लेसमेंट बिटवीन द इन्स्ट्रुमेंट स्टेशन्स इन अन ओपन और क्लोज ट्रॅव्हर्स. 18वा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, व्यवस्थितपणे लक्ष द्या. द फिगर इंडिकेट्स विच ऑफ द फॉलोइंग मेथड. म्हणजेच की दिलेली ही जी डायग्राम आहे, जी आकृती आहे, तर ती खालीलपैकी कोणती मेथड इंडिकेट करते. आणि पर्याय दिलेत ट्रॅव्हर्सिंग, इंटरसेक्शन, रेडिएशन, ट्रायसेक्शन. तर मित्रांनो या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी. म्हणजेच की दिलेली आकृती ही कोणती मेथड इंडिकेट करते, रेडिएशन मेथड. तर याचं स्पष्टीकरण अशा पद्धतीने दिलंय, द अबोव मेन्शन्ड फिगर इंडिकेट्स द प्रोसेस ऑफ रेडिएशन इन विच द स्टेशन पॉइंट इज एक्सटेंडेड टिल इट मीट्स द पॉइंट ऑन द शीट प्रोव्हाइडेड व्हाइल कंडक्टिंग द प्रोसेस. 19वा प्रश्न विचारलाय, विच इज ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड फॉर लोकेटिंग डिटेल ऑफ द स्टेशन पॉइंट्स? रेडिएशन, इंटरसेक्शन, ट्रायसेक्शन, ट्रॅव्हर्सिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, ट्रॅव्हर्सिंग. आणि याचं स्पष्टीकरण दिलंय, द लोकेशन ऑफ प्लेन टेबल स्टेशन कॅन बी कॅरीड आउट बाय ट्रॅव्हर्सिंग अँड रिसेक्शन मेथड्स विच इन्व्हॉल्व्स इन डिटरमाइनिंग ओनली द स्टेशन पॉइंट. दिस की स्टेप बिकॉज इंस्ट्रुमेंट हॅज टू बी सेट ॲट अ डेफिनेट पॉइंट टू कंटिन्यू फर्दर. त्यानंतर 20वा प्रश्न दिलाय, विच अमॉंग द फॉलोइंग सेट शेअर द सेम वर्किंग प्रिन्सिपल. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत. पहिला पर्याय आहे ट्रॅव्हर्सिंग अँड रेडिएशन, दुसरा आहे ट्रॅव्हर्सिंग अँड ट्रायसेक्शन, तिसरा आहे ट्रॅव्हर्सिंग अँड रिसेक्शन आणि चौथा दिलाय ट्रॅव्हर्सिंग अँड इंटरसेक्शन. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, ट्रॅव्हर्सिंग अँड रेडिएशन. या प्रश्नाचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे, व्यवस्थितपणे बघा. ट्रॅव्हर्सिंग अँड रेडिएशन शेअर द सेम वर्किंग प्रिन्सिपल. The only difference is that in the case of radiation, the observations are taken to those points which are to be detailed, while in case of traversing, the observations are made to those points which will subsequently be used as instrument stations. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्लेन टेबल सर्वेइंग ॲक्सेसरीज आणि मेथड्स ऑफ प्लेन टेबलिंग यावरती आधारे 20 प्रश्न बघितलेले आहेत आणि असे प्रश्न घेतले जे टेक्निकल सेक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो आय होप की आजचा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरला असेल. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पीएमसीशी रिलेटेड ज्या पण अपडेट्स माहिती असणे आवश्यक आहे त्या सर्व अपडेट्स आम्ही रेग्युलरली आमच्या चॅनलवरती अपलोड करत असतो. त्यामुळे रेग्युलरली आमच्या चॅनलला फॉलो करा. तर आय होप की जे विद्यार्थी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ लेक्चर अतिशय उपयुक्त ठरला असेल. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.